तर तिला घेऊन तू तिथे जातो, घरच्याला सांगतो मी MPSC करायलो, तिला घेऊन तू तिथे जातो, घरच्याला सांगतो मी सरळ सेवा करायलो. असंच मी एकदा फिरायला गेलो तेव्हा माझ्या परभणीचे 4-5 जण जुगाड मला तिथे भेटले है ना. आणि भेटल्यावर मला म्हणजे सर सॉरी सर फिरायला आलतो, ती या तोंडावर झापड मारील. म्हणलं तू जर परभणीत असता तर तुला 20 मिनिटं टाइम लावून हल्ला असतं मी, कारण घरच्याला सांगतो अभ्यास करायलो आणि इथं तू जुगाड घेऊन इथे याला. आणि तुला माहिती आहे दलिंदरा पैसे तूच देतो, ती रुपया देत नसती. मक्याच्या कणसाला ती 10 रुपये पण देत नाही, ते पण तूच देत असतो. तर तुला सुधारणा काळाची गरज आहे. त्याच्यानंतर तू मक्याचे 2 दाणे खाईपर्यंत अख्खं कणीस ती गायब करती आणि तू बेजार होतो. त्यामुळं हे मी एकटा बोलल्यानं तू सुधारणार नाही. त्यामुळे तिथं जाय, कुठं बी जाय, घरची परिस्थिती विसरू नको. कुठं बी जाय, मात्र एक गोष्ट आहे, तू एकदा नोकरी लागला पाहिजे. नोकरी लागल्यावर त्या घरात RCCचं बांधकाम झालं पाहिजे. त्या घराचं RCCचं बांधकाम झाल्यावर पुढे अशी छानपैकी गॅलरी पाहिजे. त्या गॅलरीत तू अशी एक बंगई बांधायची आणि त्या बंगईत तुझे आणि मायबाप बसवायचे आणि त्याचा एक छानसा फोटो काढायचा आणि तो फोटो त्या बैठकीत लावायचा. त्या दिवशी मला फोन कर असं केलंय म्हणून मी तुला त्या घरापाशी येऊन सल्यूट मारतो. त्या दिवशी तू भाऊ आपलं मन जिंकला. बाकी तू तिच्यासाठी महाल बांधला, तिला तू मक्याचं कणीस चारलं, तिला तू लोणावळ्याला घ्यायला फिरायला घेऊन गेला, ते बाकी तुझे मोकार कुटाने ती ह्यापाशी राहू दे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ओके म्हणजे